कमळे, तुला ना माझी शपथ आहे, 2 घास खाऊन घे बाई. असं तू ऐकणार नाहीस माझं? ठीक आहे, तू खाणार नसेल तर मी बी काही खाणार नाही. माझ्या पोटात एक अन्नाचा कण बी घेणार नाही आणि मी बी तुला सोडून. आहे आबा सोडून गेलं ग. तू तर असं नको बोलू. तू मला कुठं बी सोडून जायचं नाही आणि मी बी नाही जाणार. मी बी नाही जाणार. तर खाऊन घे बरं. मॅडम, आजचं इंजेक्शन दिलंय, आताच सलाईन लावली आहे. संपली तर आवाज द्या, मी बाहेरच आहे. हो. आजी काय झालं, तुम्हाला बोलवलं? काही काम होतं का? माझं सजेशन हवंय काही? हो, तुझी मदत हवी म्हणूनच मुद्दाम बोलवलं तुला. तू हॉस्पिटलमध्ये आलीस तेव्हा आजोबांची खूप काळजी वाटत होती ना तुला. मग आता आपण त्यांना घरी घेऊन आलो तर त्यांच्याकडे तू फिरकली सुद्धा नाहीस. अगं आजी, ऍक्च्युली ते काय झालं ना, मी रूम मध्ये होते ग, बिझी होते, काम करत होते. पण आता आलीस ना, मग आता घेतेस का काळजी त्यांची? हो चालेल ना. काय करायचंय, ही सलाईन काढून ठेव का? ए शे, काय वेडी बिडी झालीस का तू? आत्ता लावलंय ते सलाईन. अच्छा, आत्ताच लावलंय का? ते बघून तर असं वाटतंय की ते संपलंय. मला संपलेलं वाटलं. ठीक आहे, अजून काय करू दुसरं? आजोबांना आता बरं वाटलंय, घरी आणलंय. हे ग्रानी आजीला सांगायला हवं ना. सांगायला तर हवं, पण ती घरी नाही आहे ना. हो, पण ती कुठे गेली आहे हे तुला तर माहित असेल. राणी आजी, ती तर ना आई, अहो तिला काय विचारता तिच्या आजीबद्दल? हो, तिला काय माहिती? प्लीज तिला असं काही विचारू नका. ती डिस्टर्ब होते, तिला रडू येतं. तिलाच माहिती नाही तिची ग्रॅनी आजी कुठे. हो की नाही ग? तू डिस्टर्ब होतेस ना बाळा? हो, ऍक्च्युली खूपच डिस्टर्ब आहे मी. मला ना खरंच खूप चिंता होतीये. ग्रॅनी आजी कुठे गेली असेल, ती कशी असेल? तुला माहितीये का, मी इतक्या वेळ डिस्टर्ब होती ना, म्हणूनच रूमच्या बाहेर नाही आली आणि म्हणूनच आजोबांना बघता पण नाही आलं. आजी, तू काही करू शकते ना? प्लीज प्लीज शोध ना माझ्या ग्रॅनी आजीला, प्लीज. रडू नकोस, तुझी ग्रॅनी आजी सापडेल. आपण पोलिसांना सुद्धा सांगितलंय ना. बघितलं आई, तिने किती मनाला लावून घेतलंय ते. आजी प्लीज तिला शोध. आजी प्लीज. आजोबा, ग्रॅनी आजी कुठे? काय करतेस तू? शांत हो, इथे एवढ्या जोरात ओरडू नकोस. घेऊन जा हिला, इथे आरडाओरडा नको. जा जा, चल. आणि अरे माझी ग्रॅनी आजीची आठवण येते. कुठे मी तुला ज्यूस बनवून देते. शोधा तिला. हो बाळा, मी तुला तिला शोधा. हो, शोधू. चल बरं, आकर. आ आ आ आ आ. हा, आता कसं? आता एकदम बरं वाटेल ना तुला? आता 2-4 दिवस इथं राहा, मग परत मुंबईला जायचं. तुला आबांचं स्वप्न पुरं करायचं हाय. खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. बाई, विद्यापीठात पहिली आली माझी लेक. अगं तुला बघून गावच्या समद्या पोरी आता तुझ्याकडे बघून आशा लावून बसल्यात. आणि तू अशी उदास बसणार होय ग? तू उलट म्हणते असं आहे. मी जर मुंबईला जायचं खूप डोसक्यात आणलंच नसतं तर कदाचित ते झालंच नसतं. अगं कमळे, आता तुला कसं समजावू? एवढी शिकलेलं पोर तू, आता तुला मी शिकवायचं होय ग? खरं तुला एक सांगतो बघ, आयुष्य असंच असतंय ग कमळे. माणूस येतो, माणूस जातो, पिढ्यानपिढ्या निघून जातात. आपली स्वप्न दुसऱ्या पिढीच्या हातात देऊन जातात. ती आपण पुरी करायची बस. माणूस जातोय ग कमळे, त्याचा विचार मरत नसतोय.
त्याची शिकवण, त्याच्या आठवणी कायम आपल्या सोबत असतात. आपण त्यांना नुसते कवटाळून रडत बसायचं नसतंय, तर त्या आठवणींची ताकद बनवून लढायचं असतंय, जगायचं असतंय. कमळे, आपण नेहमी आयुष्यात पुढे जायला पाहिजे. आणि कोण म्हणतं आबा गेलं? मला तर ते अजून बी दिसत्यात. या घरात, रानात, गावातलं कुणी बी भेटलं आणि आबांबद्दल बोलायला लागलं ना, का त्यांच्या बोलण्यात मला आबा दिसत्यात. आपण कुठल्या बी अडचणीत सापडलो तर आपण आबांनी दिलेली शिकवण आठवतो का नाही? मग आबा कुठे गेलं? ते आपल्या मनात कायम आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आपल्या सोबत आहे. आबा गेलं नाही, ते गेलं आपल्या आठवणीत, आपल्या जगण्यात, वागण्यात, आपल्या विचारात. आबा कायम आहेत. आपल्याला फक्त आता त्यांच्या आठवणी संग जगायला शिकायचंय. काय ग, कुठे निघालीस? मी शेतात जाऊन येतो. आता पावसाळा सुरू होईल की नाही, आबा शेतात नांगरायचा आता. मला आता ते करायला पाहिजे. मी येतो जाऊन. अगं पण तुझ्या अंगात ताप आहे पुरी, आता नको जाऊ. आहे, मी बरी आहे. मी जातो. अगं कमळे, कमळे, ए कमळे, कमळे. सरू काकी, आता थांबू नको तिला, जाऊ दे. निदान ती स्वतःच उठली आणि काहीतरी करायला गेली, हेच लय झालं. थोड्या वेळाने येते ती परत. अगं म्या हिला मुंबईला जायला सांगतोय, ही कुठं राहणार निघाली? या पोरीच्या डोसक्यात काय चाललंय काय माहिती बाई. सपान फुलले होते कमळी, ठिणग्या पुढ्यात आल्या. ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या. कमळी अशी ही कमळी. ही माती, हे गाव, हे शेत, हे सगळं माझं आहे. या शेतात, या मातीत, या गावच्या प्रत्येक श्वासात तुम्ही आहे आबा. मी म्हणत होतो का मी तुम्हाला सोडून मुंबईला जातो. लय मोठा होतो, लय शिकतो. खरं एकदा गेलो आणि तुम्हीच मला सोडून गेला आबा. खरं आता मी कुठं बी जाणार नाही. इथंच तुमच्या संग राहणार. आता हे शेत, हे गाव, हे सगळं सोडून मी कुठं बी जाणार नाही. इथंच राहणार आणि तेच सगळं करणार जे तुम्ही करत होता.